नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल याचा अर्थ आणि व्याख्या बघितलं। आज आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांचा अभ्यास आज पूर्ण करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ही स्थिर भांडवलामध्ये करावी लागत असते। म्हणून स्थिर भांडवलाची त्या उद्योजकाला किती आवश्यकता आहे, त्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिला पॉइंट आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सांगता येईल व्यवसायाचे स्वरूप। उत्पादन उद्योग व लोक उपयोगी सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा उद्योग आहेत, यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी किंवा ते स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते। परंतु खरेदी विक्री करणाऱ्या ज्या छोट्या व्यवसाय असतात, त्यांना मात्र स्थिर भांडवल कमी लागतं आणि अशा व्यवसायांना खेळते भांडवल मात्र मोठ्या प्रमाणावर लागत असते। मग असे जे उत्पादन उद्योग व लोक उपयोगी सेवा देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी लागते। मग असे लोक उपयोगी सेवा देणाऱ्या कंपन्या, त्यांचं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर रस्ते बांधणी करणाऱ्या ज्या कंपन्या असतात, रेल्वे त्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल। अशा लोकोपयोगी सेवा देणाऱ्या ज्या व्यवसाय आहेत, या व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज भासत असते। म्हणजेच अशा ज्या व्यवसाय आहेत, म्हणजे रस्ते बांधणी, रेल्वे, अशा व्यावसायिकांना, अशा व्यवसायाला मोठे यंत्रसामग्री, साधने खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवलाची, दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज भासत असते। उदाहरणार्थ, रस्ते बांधणी करणाऱ्या ज्या मोठ्या बिल्डर्स असतात, हे त्यांचा व्यवसाय दीर्घ कालावधीसाठी चालत असतो। त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल मुंबई आग्रा हायवे तयार करणारी कंपनी। आता मुंबई ते आग्रा हायवे तयार करणारी, रस्ते बांधणी करणारी जी कंपनी आहे, ती कंपनी साठी लागणारं जे स्थिर भांडवल आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर, कारण अशा कंपन्यांना भाडेतत्वाने यंत्रसामग्री, अवजारे खरेदी करणे, यंत्रसामग्री, अवजारे भाडेतत्वावर आणणे शक्य नसतं, कारण ते त्यांना परवडणारं पण नसतं। म्हणून ते काय करतात, स्वतः ते अवजारे, यंत्रसामग्री संच खरेदी करून घेतात आणि त्या आपल्या व्यवसायासाठी वापरत असतात आणि ते सतत ते वापरात येत असतात। म्हणून असे मोठमोठे, उदाहरणार्थ JCB, रोलर, असे वेगवेगळे यंत्र आहेत, साधने आहेत की ते खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचं गरज त्या कंपन्यांना असतं, रस्ते बांधणी करणाऱ्या कंपन्यांना असतं। तुम्ही बघा, नाशिकपासून तर आपल्या धुळ्यापर्यंत त्या कंपनीचं रस्ते बांधणी पूर्ण झालेले आपल्याला दिसते। आग्रापर्यंत पूर्ण झालेले आहे, परंतु आपण फक्त नाशिक ते धुळ्यापर्यंतचा विचार केला तर आपल्याला 2 टोल नाके लागतात। त्या 2 टोल नाक्यांवरती टोल नाक्याची व्यवस्था करण्यासाठी किती प्रचंड प्रमाणावर त्यांना तिथं व्यवस्था करावी लागली, बांधणी करावी लागली। म्हणजे विचार करा, त्यांना अगोदर ते बांधणी करण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला असेल। म्हणून रस्ते बांधणी किंवा रेल्वेसारख्या
जे उद्योग आहेत, लोकोपयोगी उद्योग आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची गरज भासते तुलनेने वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायांच्या प्रमाणावर. असं व्यवसायाचे स्वरूप स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे पहिला घटक आपल्याला सांगता येईल. दुसरा पॉईंट आपल्याला व्यवसायाचे आकारमान हा पॉईंट आपल्याला सांगता येईल. व्यवसायाचे आकारमान देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटकांमध्ये आपल्याला सांगता येईल. हा जो पॉईंट आहे व्यवसायाचे आकारमान, याच्यामध्ये एक सूत्र लागू होतं. ते असं, व्यवसाय मोठा त्या व्यवसायासाठी लागणारे स्थिर भांडवल देखील मोठं, असं सूत्र आपल्याला या ठिकाणी लागू करता येईल. म्हणजेच व्यवसायाचे आकारमान जर मोठे असेल तर त्या व्यवसायासाठी लागणारं स्थिर भांडवल देखील जास्त लागतं आणि एखाद्या व्यवसायाचे आकारमान लहान असेल तर त्या व्यवसायाला लागणारं स्थिर भांडवल देखील कमी लागतं. आपण वरती व्यवसायाच्या स्वरूपामध्ये रस्ते बांधणीचं उदाहरण घेतलं, तेच उदाहरण आपल्याला या व्यवसायाचे आकारमान या पॉईंटसाठी देखील लागू होतं. जर आपण असं सांगितलं की मोठा बिल्डर्स म्हणजे व्यवसायाचे आकारमान जर मोठा असेल, मग आपण वरती मुंबई आग्रा हायवेचं उदाहरण घेतलेलंच आहे. त्याच्यात आपल्याला असं सांगता येईल की ते रस्ते बांधणी करणाऱ्या छोटे ठेकेदार बांधणी करू शकत नाही, तर त्याच्यासाठी मोठे बिल्डर्सची आवश्यकता, कारण अशा व्यवसायासाठी अशा सेवा देण्यासाठी खूप मोठ्या प्रचंडावर भांडवल निर्मिती करणारी, गुंतवणूक करणारी कंपनी किंवा उद्योग त्या ठिकाणी ती गरजा पूर्ण करू शकते. म्हणून मोठा बिल्डर्स रोड बांधणीसाठी आपल्याला स्वतःसाठी मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करत असतात. वरती आपण उदाहरण घेतलेलंच आहे. म्हणजे त्यांना मोठे मोठे यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता, दीर्घ मुदतीची भांडवलाची आवश्यकता भासते. तेच आपल्या गावात किंवा गल्लीत रस्ते बांधणी करणारे जे ठेकेदार असतात, त्या ठेकेदारांना लागणारे जे यंत्रसामग्री आहे, म्हणजे उदाहरणार्थ रस्त्याची खोलीकरण करताना JCBचा वापर करणे, तर ते भाडेतत्वावर ते JCB आणतात. तसेच माल तयार करणारे जे मशिनरी आहे ते देखील ते भाडेतत्वावर आणतात, कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करणे शक्य नसते छोट्या ठेकेदारांना. म्हणून व्यवसायाचे आकारमानानुसार स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतली जात असते. म्हणून ते आपण वरती जे सूत्र सांगितलं की मोठा व्यवसाय त्यासाठी मोठे भांडवल आणि छोटा व्यवसाय त्यासाठी कमी भांडवल, असं सूत्र लागू होतं. म्हणजेच अशा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या संस्थांसाठी किंवा कंपन्यांसाठी किंवा उद्योगांसाठी स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित यंत्र व उपकरणे खरेदी करण्यासाठी आवश्यक असते, असा दुसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटकांमध्ये तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल की व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यावसायिक संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा दोघंही प्रकारचे कार्यासाठी स्थापन झाली असेल, त्यावेळेस अशा दोघाही प्रकारचं कार्य करण्यासाठी त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासते. आपल्याला आपल्या गावातीलच एक छोट्या कंपनीचं किंवा उद्योगाचं उदाहरण आपल्याला देता येईल. स्वादिष्ट नमकीन, तुम्ही या छोट्या उद्योगाचं नाव ऐकलं असेलच. ते चुडा, शेव, वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करणारा छोटा उद्योग आहे, कंपनी आहे. त्याचं आपल्याला उदाहरण सांगता येईल. स्वादिष्ट नमकीन ही जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय वस्तू उत्पादन देखील करते आणि वस्तूचं वितरण देखील करते. म्हणजेच उत्पादन करण्यासाठी देखील आणि वितरण करण्यासाठी देखील या स्वादिष्ट नमकीन जो छोटा उद्योग आहे, याला देखील मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासली असेल. त्याचं उदाहरण
जर तुम्ही त्या ठिकाणी त्या साईटवरती गेले असाल तर आपल्याला एक छोटी फॅक्टरी, छोटं उत्पादन करणारी मशिनरी इमारत आपल्याला दिसते आणि बाजूलाच एक मोठं गोडाऊन आणि त्या गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीसाठी त्यांनी लावलेले आहेत. त्याच्यासाठी मशिनरी, त्याच्यासाठी फर्निचर त्यांनी त्या ठिकाणी विकत घेतलेले आहेत. म्हणजेच अशा छोट्या उद्योग असो किंवा मोठ्या उद्योग असतो, म्हणजे व्यवसायाची व्याप्ती, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपल्याला या उदाहरणाच्या साहाय्याने सांगता येईल. म्हणून व्यवसायाची व्याप्ती देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. चौथा पॉईंट आपल्याला सांगता येईल, भाडे तत्वाचे प्रमाण. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा देखील एक महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. जर एखादा उद्योजकाने त्याला लागणारी जी मालमत्ता आहे ती मालमत्ता भाडे तत्वावर घेतली असेल तर अशा उद्योजकाला स्थिर भांडवलावर कमी प्रमाणावर निधीची आवश्यकता भासते, कारण त्याला ती मालमत्ता खरेदी करण्याची आवश्यकता नसते. त्याच्यावर थोडं भाडे आकारून ती त्याच्या व्यवसायासाठी लागू होत असते. त्याचं उदाहरण आपण छोट्या ठेकेदाराचं, रस्ते बांधणी संदर्भातील ठेकेदाराचं उदाहरण आपण पाहिलं की तो JCB असेल तर ते एका दिवसासाठी, 2 दिवसासाठी जेवढं त्याचं काम चालू आहे त्या कामापुरता ते JCB भाडेतत्वावर घेत असतो, किंवा मशिनरी असेल ते देखील ते भाडेतत्वावर घेत असतो. असं या छोट्या व्यवसायासंदर्भात आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक की जे भाडेतत्वाचे प्रमाण देखील त्याच्यावर परिणाम करतो असं आपल्याला सांगता येईल. पाचवा पॉईंट आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटकांमध्ये सांगता येईल, उत्पादनाच्या काही प्रक्रिया. जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द केला असेल किंवा दिलं असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज त्या व्यवसायासाठी कमी लागते. आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या अंमळनेर शहरामध्ये खूप मोठी कंपनी की जे जगामध्ये प्रसिद्ध आहे, विप्रो कंपनी. आणि त्या विप्रो कंपनीमध्ये संतूर साबण हा प्रोडक्ट वस्तू तयार होत असते. अनेक वस्तू तयार होतात, परंतु आपण संतूर साबणाचं उदाहरण घेऊ. आता संतूर साबणाची विक्रीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनाने त्या विप्रो कंपनीने सेफ्रॉन टेच कंपनी ही पेन निर्माण करणारी कंपनीशी करार केलेला आहे. आणि विप्रो कंपनी आणि त्या सेफ्रॉन टेच पेन कंपनी संदर्भात त्यांनी उपकरार केलेला आहे. म्हणजेच सेफ्रॉन टेच कंपनीला वस्तूची विक्री करण्यासाठी खर्च कमी लागतो आणि विप्रो कंपनीला संतूर साबण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी खर्च खूप मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु वस्तूची खप जास्त होण्याच्या दृष्टिकोनाने या पेन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी त्यांनी टायप केलं की जेणेकरून आपले संतूर साबणाचं खप मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि जी आपली स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे त्याचं रिटर्न मिळावं या दृष्टिकोनाने उपकरार या कंपनीशी केलेला आहे. हे उदाहरण सांगण्याचा अर्थ असाच की दुसरी कंपनी पहिल्या कंपनीशी करार करते आणि करार केल्यामुळे त्या इतर कंपन्यांना किमान मालमत्तेमध्ये गुंतवणूक कमी करावी लागते. असं उदाहरण या उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकातील जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आता आपण बघू. जुन्या मालमत्तेचे संपादन. एखाद्या व्यवसायासाठी जर बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू तयार करण्यासाठी जुने यंत्रसामग्री उपलब्ध असेल तर ते जुने यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी
कमी स्थिर भांडवलाची आवश्यकता भासते. जर बाजारपेठेमध्ये नव्या यंत्रसामग्रीच्या बरोबरीचे जुने यंत्रसामग्री उपलब्ध असेल तर अशा वेळेस त्या कंपनीला एक फायदा म्हणून ते जुने यंत्रसामग्री खरेदी करणे उपयुक्त ठरत असते. कारण जुनी यंत्रसामग्री नवीन यंत्रसामग्रीपेक्षा कमी खर्चिक असते, म्हणजे कमी किमतीमध्ये ते उपलब्ध होत असते. म्हणून अशा वेळेस जुन्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक जी केली जाते ती कमी प्रमाणावर केली जात असते आणि त्या कंपनीला किंवा त्या व्यवसायाला आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या पूर्ण करता येत असतात. म्हणजे जुन्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. पुढचा पॉईंट 7वा, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. हा देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांपैकी एक घटक आहे. स्थानिक पातळीवर किंवा प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य पुरवण्याचं काम करत असते. म्हणजेच छोटे लघु उद्योग जे असतात त्या लघु उद्योजकांना चालना देण्यासाठी सरकारमार्फत अनेक सवलती दिले जात असतात. मग यंत्रसामग्री खरेदी करण्यापासून तर भांडवलाचा पुरवठा करण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या सवलती सरकारमार्फत प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकास करण्यासाठी सरकार सज्ज असते. अशा वेळेस यंत्रसंच व साधनसामग्री त्या छोट्या उद्योगांना हप्त्याच्या आधारावर सरकारमार्फत किंवा अनुदानामार्फत त्या व्यावसायिकांना उपलब्ध होत असतात. अशा वेळेस त्या व्यावसायिकांना स्थिर मालमत्तेमध्ये कमी गुंतवणूक करावी लागत असते. म्हणजेच सवलतीच्या दरामध्ये जर बाजारपेठेमध्ये सरकारमार्फत जर साहित्य यंत्रसामग्री उपलब्ध असेल तर अशा व्यावसायिकांना कमी स्थिर मालमत्तेची आवश्यकता भासत असते. म्हणून आपल्याला हा पॉईंट देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटकांमध्ये आपल्याला सांगता येईल. 8वा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगता येईल आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या व्यवसाय आहेत ह्या व्यावसायिकांसाठी हा घटक जो आहे आंतरराष्ट्रीय स्थिती, स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे जे घटक वित्त व्यवस्थापक बघत असतात त्यावेळेस ज्या व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करत असतात, इतर देशांना सशस्त्र साठ्याचा पुरवठा त्या कंपन्या करत असतात, मोठ्या प्रमाणावर सशस्त्र साठ्याचा पुरवठा करत असतात. अशा कंपन्या सर्वात अगोदर आंतरराष्ट्रीय स्थिती कशी आहे आपल्या वस्तू निर्मिती संदर्भात ते बघत असतात. मग अशा कंपन्यांसाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. उदाहरण, युद्धाची शक्यता असताना म्हणजे ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अशा कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र साठा उपलब्ध करून मागणीपूर्व साठा उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ते यंत्रसामग्री शस्त्रास्त्र साठा खरेदी करण्यासाठी त्याच्यासाठी जो कच्चा माल असतो ते उत्पादन करण्यासाठी निर्मिती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते. मग अशा वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या कंपनीला स्थिर भांडवलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज भासत असते. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवर जर युद्धजन्य स्थिती निर्माण होते तर ज्या देशांमध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे असे सर्वच देश हे अशा पद्धतीचं गुंतवणूक करण्याचा विचार करत असते. म्हणजे जे देश मोठ्या मोठ्या प्रमाणावर क्वालिटीचे शस्त्रास्त्र साठा उत्पादन करत असतात त्या कंपन्यांकडनं किंवा त्या देशांकडनं
ते युद्धजन्य निर्माण झालेले जे देश आहेत ते शस्त्र साठाचा पुरवठा करून ठेवत असतात। मग अशा वेळेस त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याची जबाबदारी त्या कंपनीवर येऊन पडते। म्हणून अशा वेळेस त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची जास्त प्रमाणावर गरज भासत असते। म्हणून अर्थव्यवस्थेचा कल देखील आपल्याला स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सांगता येईल। पुढचा पॉईंट हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लोकसंख्येचा कल। स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण लोकसंख्येचा कल देखील त्याच्यावर परिणाम करत असतो। लोकसंख्येचा दर जो आहे तो जर वाढला, म्हणजे पहा लोकसंख्या वाढली म्हणून वस्तूची मागणी देखील वाढत असते। म्हणून लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही ज्या कंपन्या आहेत किंवा व्यवसाय आहेत ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा आपल्याला व्यवसायाची संधी शोधण्यासाठी ते प्रयत्न करत असतात। मग अशा वेळेस ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि ज्या देशांमध्ये त्या लोकसंख्येमध्ये आपल्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे, अशा कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूचा पुरवठा करण्यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर ऑटोमोबाईल कंपन्यांचं उद्योगांचं आपल्याला उदाहरण सांगता येईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगाचं आपल्याला उदाहरण सांगता येईल। आज 20-25 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर आपल्याला मोबाईल ही संकल्पना माहिती नव्हती। टेलिफोन की जे ही एखाद्या घरात किंवा एखाद्या ऑफिसमध्ये उपलब्ध होत असत, आज मात्र प्रत्येक हातामध्ये एक किंवा दोन हँडसेट म्हणजे मोबाईल उपलब्ध आहे। म्हणजे 500 घरांपैकी एक टेलिफोन त्यावेळेस 20-25 वर्षापूर्वी असायचा। आज मात्र प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 3 ते 4-5 हँडसेट म्हणजे मोबाईल उपलब्ध आहेत। म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की लोकसंख्येचा कल देखील वस्तूच्या मागणीवर परिणाम करत असतो। म्हणून या मागणीनुसार त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर वस्तू उत्पादन करावी लागत असते। तसे इलेक्ट्रॉनिक वस्तूचं देखील आपल्याला सांगता येईल। 20-25 वर्षापूर्वीचा कालावधी जर आपण बघितला तर ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीचं त्यावेळेस काळ होता। आज मात्र वेगवेगळे व्हर्जनचे LCD LED टी व्ही उपलब्ध आहेत। आता वेगवेगळे व्हर्जन भविष्यात येणार आहेत, त्याच्या अगोदरच कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूचा पुरवठा करून ठेवत आहेत। म्हणून त्यासाठी त्या कंपन्यांना स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते, कारण लोकसंख्या वाढल्यामुळे त्या वस्तूची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असतात। म्हणून अशा कंपन्यांना किंवा उद्योगांना ते पुरवठा करण्यासाठी स्थिर भांडवलाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज भासत असते। तसंच कपड्यांचं उदाहरण देखील कपड्यांचं व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचं देखील आपल्याला उदाहरण सांगता येईल। म्हणून अशा कपडा व्यवसाय उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देखील जर लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर त्या क्षेत्रामध्ये असेल तर ते वस्तू मोठ्या प्रमाणावर त्या क्षेत्रामध्ये मागणी निर्माण होत असते। म्हणजे त्या कंपनीला देखील कपडे निर्मितीचे खूप मोठ्या प्रमाणावर पुरवठा करून घ्यावा लागत असतो। म्हणून त्यासाठी स्थिर भांडवल खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते। म्हणून अशा वेगवेगळ्या उदाहरणाच्या सहाय्याने आपण हा पॉईंट देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर कसा परिणाम होत असतो ते आपल्याला सांगता येईल। पुढचा पॉईंट ग्राहक प्राधान्य हा देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येईल। वस्तू व सेवा पुरवणाऱ्या उद्योग व्यवसायाला जर बाजारपेठेमध्ये योग्य मागणी असेल तर त्या व्यावसायिकांना किंवा त्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासत असते। उदाहरण मोबाईल फोन उत्पादक तसेच मोबाईल नेटवर्क पुरवठा करणारे कंपन्या। उदाहरणार्थ आज बाजारपेठेमध्ये अनेक नवनवीन कंपनींचे मोबाईल
उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन घेऊन नवनवीन फॅसिलिटीज उपलब्ध करून मोबाईल बाजारपेठेमध्ये स्पर्धेमध्ये स्पर्धा करत आहेत. त्या मोबाईल कंपन्यांचं देखील आपल्याला उदाहरण सांगता येईल. एखादी कंपनीने एखादं फॅसिलिटीज एखाद्या मोबाईलमध्ये उपलब्ध केली तर त्या फॅसिलिटीजपेक्षा जास्त योग्य पद्धतीची किंवा जास्त व्हर्जन असलेली फॅसिलिटीज दुसऱ्या प्रतिस्पर्धी कंपनी त्या मोबाईल कंपनीच्या विरोधातील कंपनीला किंवा त्या कंपनीच्या मोबाईलला उपलब्ध करून देत असते. तसेच आपल्याला सांगता येईल की मोबाईल टॉवरचं पुरवठा करणारे कंपन्यांचं देखील म्हणजेच वेगवेगळे सिम कार्ड आपल्याला सांगता येईल बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्याला दिसत आहे. म्हणजे उदाहरणार्थ जिओ सिम कार्ड, एअरटेल, वोडाफोन अशा वेगवेगळ्या कंपन्यांचं आपल्याला सिम कार्ड आपल्याला सांगता येईल की जे अगोदर टावर्स उपलब्ध करून देत असतात रेंज मिळण्यासाठी. म्हणून अशा कंपन्यांना देखील ग्राहकांची प्राधान्यता काय आहे सेवा मिळवण्यासंदर्भात त्यानुसार या कंपन्या मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. म्हणून अशा कंपन्यांसाठी ग्राहक प्राधान्य हा देखील स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येईल. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांमधील आता आपल्याला शेवटचा पॉईंट म्हणजे स्पर्धात्मक घटक हा घ्यायचा आहे. स्पर्धात्मक घटक हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी सर्वात मुख्य घटक आपल्याला सांगते. आज बाजारपेठेमध्ये मित्रांनो जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली आहे. एक कंपनी दुसऱ्या कंपनीवर टेक ओव्हर करण्याच्या दृष्टिकोनाने स्पर्धा मोठ्या प्रमाणावर करत असतात आणि अशा वेळेस ह्या स्पर्धेमध्ये अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर त्यांना नुकसान होत असतात. अशा कंपन्या बुडत असतात अशा स्पर्धेत टिकताना. म्हणून स्पर्धात्मक घटक हा देखील महत्त्वाचा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा घटक आपल्याला सांगता येईल. ज्या प्रतिस्पर्धी कंपन्या किंवा उद्योग आहेत त्या दुसऱ्या एखाद्या कंपन्याशी स्पर्धा करीत असताना ती कंपनी जर त्यांच्या व्यवसायामध्ये ती वस्तू निर्मिती करण्यामध्ये जर ती कंपनीने स्वयंचलित यंत्रणा राबवण्याची सुरुवात केली. स्वयंचलित यंत्रणेमध्ये वस्तू सेकंदावर मिनिटावर तयार होत असते मित्रांनो. म्हणून स्वयंचलित यंत्रसामग्रीचा तर त्या कंपनीने मोठ्या प्रमाणावर वापर करायला सुरुवात केली तर इतर ज्या प्रतिस्पर्धी कंपनी आहेत त्या प्रतिस्पर्धी कंपनींना टेक ओव्हर करण्यासाठी खूप फायदा त्यांना होत असतो. म्हणून इतर कंपन्या देखील त्या कंपनी ज्या स्वयंचलित यंत्रणेचा वापर करत आहेत ते वापरण्याचा स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न इतर कंपन्या देखील करत असतात. मग अशा वेळेस या स्वयंचलित यंत्रणा राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्या कंपन्यांना स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करावी लागते. कारण नवनवीन यंत्रसामग्रीचा खरेदी करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर दीर्घ मुदतीच्या भांडवलाची आवश्यकता त्या व्यवसायाला असते. म्हणून स्पर्धात्मक घटकाचा विचार या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आपल्याला प्रमुख घटक म्हणून आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेत टिकताना अशा कंपन्यांना नफा जरी नाही झाला तरी देखील ते नुकसान सहन करून बाजारपेठेमध्ये आपली वस्तू आणत असतात आणि प्रतिस्पर्धी कंपनीची वस्तू बाजारपेठेमध्ये तिचा विक्री कसं कमी होईल या दृष्टिकोनाने ते प्रयत्न करत असतात. म्हणून या अशा जीवघेण्या स्पर्धेमध्ये स्पर्धात्मक घटक हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आपल्याला असं सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक एकूण 12 घटक आपण बघितलं. पुढच्या लेक्चरला आपल्याला खेळते भांडवल ही संकल्पना अभ्यासायची आहे. थँक्यू.